नमस्कार. तर तुम्ही सुद्धा सकाळचा नाश्ता काय करताय? चहा, बिस्किट किंवा तुम्ही नाश्ताच करत नाहीयेत, नाश्ता स्किप करताय. आणि जर तुम्ही असं करत असाल ना, तर तुमचं वजन कमी होण्याऐवजी अजून जास्त वाढणार आहे. जर असं तुम्हाला वाटतंय की मी उपाशी राहते, नाश्ता स्किप करते, करतच नाहीये, तर याच्यामुळे तुम्ही तुमचं वेट लॉस करणार नाही आहात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण आठवडाभर तुम्ही काय नाश्ता करू शकता, एकदम साधा सोपा जो आपला भारतीय नाश्ता आहे, जो आपण खातोय तोच तुम्हाला सांगणार आहे. वेगळं असं फॅन्सी असं काहीही सांगणार नाहीये की तुम्ही ते सहज फॉलो करू शकता. त्यासाठी तुम्हाला असं काही जास्त मोठं करावं लागणार नाहीये. जे आपल्या घरात अवेलेबल आहे त्याच्यातूनच आपला नाश्ता हा दररोजचा आपल्याला करायचा आहे. यामध्ये कोणतीही पावडर नाहीये, कोणतंही सप्लिमेंट नाहीये किंवा कोणत्याच कुठल्याही गोष्टी तुम्हाला असं बाहेरून त्यासाठी वेगळ्या आणाव्या लागणार आहेत असं काहीही नाहीये. जे आपल्या रोजच्या स्वयंपाकघरात असणाऱ्या पदार्थांपासूनच आपल्याला हा नाश्ता आपला दररोजचा आपण बनवणार आहोत. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे, अजिबात स्किप करायचा नाही. पण त्याआधी ना तुम्ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की नाश्ता बदलल्यामुळे तुमचं वजन आपोआपच कमी होणार नाहीये. कारण वजन कमी करण्यासाठी दिवसभरात तुम्ही काय गोष्टी म्हणजे तुम्ही तुमचा आहार काय आहे, तुम्ही दिवसभरात थोडी एक्सरसाइज करताय की नाही, म्हणजे तुमच्या शरीराची तुम्ही हालचाल करताय की नाही, पुरेशी झोप घेताय की नाही, याचा सुद्धा खूप महत्त्वाचा वाटा आहे. कारण हे सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे तुम्हाला नाश्त्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा बॅलन्स कराव्या लागतील. आता या नाश्त्यामध्ये ना, आता जे मी तुम्हाला नाश्त्याचे काही पदार्थ सांगणार आहे त्याच्यामुळे तुमचं पोट हे व्यवस्थित भरलेलं राहणार आहे. तुम्हाला काहीही बाहेरचं ऑइली म्हणजे पॅकेट्स फूड जे आपल्याला क्रेविंग होते ना, ती सुद्धा होणार नाही. व्यवस्थित तुमचं पोट भरणार आहे. आणि यामधून ना तुम्हाला प्रोटीन सुद्धा कसं मिळेल हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला एक एक दिवसाचा आपण नाश्ता पाहणार आहोत. पूर्ण आठवड्याभरात तुम्हाला काय खायचं आहे ते पाहूया. तर आता आपण पाहणार आहोत सोमवारी तुम्हाला काय घ्यायचं, म्हणजे पहिल्याच दिवशी तुम्ही काय खाऊ शकता. तर बघा, पहिल्या दिवशी तुम्ही मुगाच्या डाळीचा चिला बनवायचा आहे. जी आपण डाळ बनवायला मुगाची डाळ आपण वापरतो स्वयंपाकघरात, त्या डाळीचा तुम्हाला चिला बनवायचा आहे. भिजत ठेवायची आहे डाळ. खूप साऱ्या रेसिपीज आहेत यूट्यूबवरती, त्यामुळे तो चिला तुम्हाला बनवायचा आहे सकाळी. आणि त्याच्यासोबत तुम्हाला पुदिना म्हणजे कुठलीही तुम्ही चटणी बनवू शकता. कोथिंबीरची बनवा, पुदिनाची बनवा, आणि त्यासोबत चटणी आणि डोसा असा तुमचा नाश्ता असला पाहिजे. यामुळे तुम्हाला बघा, ह्या डाळीमुळे तुम्हाला प्रोटीनसुद्धा मिळणार आहे, पोटसुद्धा भरले राहणार आहे, हेल्दी नाश्ता आहे, जास्त तेलाचा वापर करायचा नाही आहे. आणि त्यासोबत जर तुम्हाला चहा प्यायची सवय असेल तर कमी साखर घातलेला तुम्ही एक चहा घेऊ शकता. नाश्ता थोडा करायचा आहे आणि त्यानंतर चहा घ्यायचा आहे. आता असं नाही की चहा अगोदर घ्या आणि नाश्ता करा, असं करायचं नाही आहे. आणि जे लोक चहा वगैरे घेत नाही आहेत त्यांनी ब्लॅक कॉफी घेतली तरीही चालेल. हा तुमचा नाश्ता असणार आहे. 2 डोसे तुम्ही खाऊ शकता मोठ्या साईजचे आणि चटणी. त्यासोबत जर तुम्हाला असं वाटत असेल किंवा तुम्ही त्या डोस्यासोबत कांदा, टमॅटो हे सगळं किंवा थोडीशी कोथिंबीर आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर पनीर हे सगळं वरून टाकून सुद्धा तुम्ही तो डोसा बनवू शकता. तर हा खूप छान आणि मस्त नाश्ता आहे. यामुळे पोट सुद्धा भरलेलं राहतं. आता आपण पाहणार आहोत दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय खायचं आहे. आता जे आपण पोहे बनवतो ते पोहे तुम्हाला खाऊ शकता, पण कशा पद्धतीने खायचे आहेत तर त्याच्यामध्ये भाज्या टाका. मटार असेल किंवा गाजर, ह्या सगळ्या भाज्यांचा उपयोग करून तुम्हाला पोहे बनवायचे आहेत. यामुळे काय होणार आहे, तुम्ही जास्त कार्ब्स खाणार नाही आहेत. नुसते पोहे कांदा टाकून जर बनवत असाल तर तुम्हाला याच्यातून काहीही मिळणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे, चणे हे टाकून तुम्ही पोहे बनवू शकता. आणि पोहेसुद्धा जास्त प्रमाणात खायचे नाही आहेत. एक छोटी वाटी येते तेवढेच तुम्हाला पोहे खायचे आहेत. आता या वाटीने तुमचं पोट भरणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला त्याच्यासोबत एक अंड ठेवायचं आहे उकडलेलं. तुम्हाला जे आवडेल ते ठेवा. असं नाही की मी हेच सांगते म्हणून हेच खा. मी फक्त ऑप्शनल सांगते. तुम्हाला जे आवडते याच्यातून तुम्हाला पर्याय शोधायचा आहे. अंड ठेवा. किंवा आता जर तुम्ही खात नसाल तर पनीर रोस्ट करा. पनीरसुद्धा तुम्ही खाऊ शकता. हेही नसेल तर तुम्ही उकडलेले चणे आहेत, मूग आहेत, मोड काढलेले कडधान्य असतात ते सुद्धा तुम्ही उकडून ह्याच्यासोबत थोडेसे खाऊ शकता. आणि जसं सांगितलंय तसं तुम्हाला कोणतीही ड्रिंक आवडत असेल, म्हणजे चहा, कॉफी किंवा जर ग्रीन टी घेतली तरीही चालेल, पण नाश्ता थोडा करा आणि त्यानंतर घ्यायची आहे. आता आपण तिसऱ्या दिवशी पाहणार आहोत. त्यामध्ये तुम्ही उपमा खाऊ शकता किंवा ओट्सचा किंवा रव्याचा. आता बघा, याच्यातले तुम्हाला ऑप्शन निवडायचे की तुम्हाला कोणता उपमा आवडेल. आता जर तुम्ही जो आपला रवा येतो त्याचा जर उपमा बनवत असाल तर कमी तेल किंवा तुपात बनवला तरीही चालेल, पण कमी प्रमाणात. तूप आहे म्हणून सुद्धा जास्त वापरायचं नाही आहे.
कमी प्रमाणात बनवायचं आहे, जेवढं फोडणीला लागेल तेवढंच. आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भाज्या टाकायच्या आहेत. सेम जसं सांगितलं आहे पोह्यांमध्ये तसंच तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा भाज्या टाकून घ्यायचा आहे. जास्त प्रमाणात सुद्धा रवा आपल्याला खायचा नाही आहे. आणि यासोबत तुम्हाला एक कुठलंही फळ ठेवायचं आहे. जे तुमच्याकडे फळ आहे सीझनवालं, कुठलंही फळ असेल, सफरचंद असेल, पेरू असेल, कुठलंही असेल त्याच्यातलं एक फळ तुम्हाला घ्यायचं आहे. जर फळ नसेल तसं जसं सांगितलं आहे तसं अंडी किंवा स्प्राऊट म्हणजे उकडलेले कडधान्य तुम्ही खाऊ शकता. किंवा तुम्ही जर रवा खात नसाल तर तुम्ही जर समजा ओट्स खाताय तर ओट्सची रेसिपी सांगते, तुम्ही त्याचासुद्धा उपमा बनवू शकता. किंवा अगदीच वेळ नाही आहेत, एकदम सोपी रेसिपी आहे. बघा काय करायचं, थोडेसे ओट्स घ्यायचे आहेत वाटीवर, अर्धा वाटी घ्या. गरम पाणी करायचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ते ओट्स टाकायचे आहेत. फक्त मिक्स करायचे, चांगले शिजायला द्यायचे आहेत. शिजल्या फक्त 5 मिनटं लागतात शिजायला, 5 मिनटंसुद्धा लागत नाही, लगेच शिजतात. आणि हे शिजल्यावरती थोडेसे घट्ट झाले की तुम्हाला एक अर्धा वाटी दही घ्यायचं आहे आणि ते ओट्स तुम्हाला त्या दहीमध्ये मिक्स करून खायचे आहेत. खाऊन बघा, खूप छान नाश्ता आहे. एवढं पोट भरलं राहतं ना, तुम्हाला जेवणापर्यंत, दुपारच्या जेवणापर्यंत अजिबात भूक लागत नाही. त्यामुळे नक्की ही रेसिपी ट्राय करा. आणि जर तुम्हाला ह्याची रेसिपी हवी असेल ना तर मला नक्की सांगा. माझी खूप फेवरेट रेसिपी आहे ही, मला स्वतःला खूप आवडते. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि तुम्हाला असं वाटत असेल मी जी रेसिपी शेअर करू तर नक्की मला कमेंट्स करा. आता आपण पाहणार आहोत चौथ्या दिवशी आपण काय करणार आहोत. तर आता मी असं नाही की पहिल्या दिवशी हेच सांगितलंय म्हणून हेच खा. तुम्हाला हे जे ऑप्शन सांगितले आहेत ना त्याच्यातला जो तुम्हाला वाटेल की चल आता हे मी आज खाऊ, ते तुम्हाला खायचं आहे. आता तुम्ही चौथ्या दिवशी काय तर इडली, कुठल्याही पदार्थाची इडली बनवा, म्हणजे तांदळाची, डाळीची मिक्स करून जे बनवत असाल ती, फक्त ती खाताना सुद्धा जास्तीत जास्त तांदळाची असेल तर फक्त तुम्हाला 3च इडल्या घ्यायच्या आहेत. बस 3 इडल्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला इडली वाढवायची नाही. जर तुम्ही त्यामध्ये डाळी समजा इडलीच्या बॅटरमध्ये तांदूळ, डाळ ह्या सगळ्या गोष्टी जर मिक्स केल्या, सगळ्या प्रकारच्या डाळी मिक्स आहेत, तर तुम्ही 4 इडली खाऊ शकता. आणि त्यासोबत तुम्हाला नारळाची चटणी ठेवायची आहे थोडीशी, किंवा तुम्ही थोडंसं सांबारसुद्धा खाऊ शकता. फक्त नारळाची चटणी ही कमी प्रमाणात घ्यायची आहे, कारण यामुळे तुमचं वेट जास्त वाढणार आहे. कमी प्रमाण करा. आणि याच्यासोबत ना तुम्हाला थोडेसे तुमच्याकडे समजा ड्रायफ्रूट्स असतील, बदाम असेल, का जे असेल ड्रायफ्रूट्स ते तुम्हाला त्यासोबत थोडेसे घ्यायचे आहेत. किंवा तुम्ही एक कुठलंही फळ घेऊ शकता. जे बघा प्रोटीनचा एक सोर्स तुमच्या नाश्त्यामध्ये असला पाहिजे हे तुम्हाला बघायचं आहे. जसं सांगितलं आहे तसं जे खात असाल ते, म्हणजे अंडी असेल, समजा पनीर आवडत असेल किंवा उकडलेले कडधान्य आहेत, हे तुम्ही खाऊ शकता. फक्त ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला वाटतं, आता समजा बघा आपण मुगाचा डोसा बनवला, तिथे डाळीमध्ये प्रोटीन आहे, पण इडली वगैरे जर खाणार असाल तर त्याच्यामध्ये प्रोटीन नाही आहे, पोह्यामध्ये सुद्धा प्रोटीन नाही आहे. त्यामुळे तुम्हाला ॲड करायचं आहे की तुम्ही थोडं तरी तुमच्या शरीरात सकाळपासून हे प्रोटीन गेलं पाहिजे. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता आपण पाहणार आहोत की 5व्या दिवशी तुम्ही काय खाऊ शकता. यामध्ये तुम्ही काय करणार आहात तर उकडलेले जे आपले चणे असतात किंवा मोड आलेले मटकी आहे किंवा मूग आहे, ह्याचं तुम्हाला स्प्राऊटचं एक चाट बनवायचं आहे. किंवा पनीरचं सुद्धा तुम्ही चाट बनवू शकता. त्याच्यामध्ये कडधान्य उकडूनच खायचे आहेत आणि त्यात थोडेसे घ्यायचे आहेत वाटीभर. अर्धा वाटी चणे असतील तर पूर्ण भरून वाटी घ्यायची नाही आहे, फक्त अर्धा वाटी. त्याच्यामध्ये कांदा, टमॅटो, काकडी हे सगळं कापून तुम्हाला टाकायचं आहे. थोडंसं लिंबू पिळा, चाट मसाला टाका आणि तुम्हाला तो नाश्ता करायचा आहे. खूप छान नाश्ता आहे, एकदम पोट भरले राहतं. प्रोटीनसुद्धा तुम्ही खाणार आहात. तेच तुम्हाला इथे तेलाचा जास्त वापर करायचा नाही आहे, मसाल्यांचा वापर करायचा नाही आहे. हा नाश्ता खूप बेस्ट आहे जर तुम्हाला वेट लॉस तुमचं फास्ट व्हावं असं वाटत असेल तर. हा नाश्ता तुम्ही खाऊ शकता. याच्यामध्ये प्रोटीन आहे, फायबर्स आहे, सगळं आहे. आता 6व्या दिवशी आपण पाहणार आहोत आपल्याला काय खायचं आहे. तर 6व्या दिवशी आपल्याला खायचं आहे बेसनचा चिला. म्हणजे बेसनचं काही बोला, बेसनचा चिला बोला किंवा बेसनची पोळी बोला, जे असेल ते. आमच्या इथे बेसनची पोळी बोलतात, काय काय लोक आता बेसनचा चिला बोलतात. जे तुमच्याकडे बोलत असतील ते. फक्त बेसनच्या चिलामध्ये बघा तुम्हाला काय करायचं आहे, बेसन घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये कांदा, टमॅटो, मिरची, कोथिंबीर, थोडंसं पनीर असेल तर पनीर टाकलात तरीही चालेल. असं बॅटर बनवा एकदम चांगला आणि ते तुम्हाला तव्यावरती टाकून थोडंसं तेल किंवा तुपाचा वापर करून तुम्हाला एक छान अशी पोळी काढायची आहे. आणि ती तुम्ही चटणी, दही जे आवडत असेल त्याच्यासोबत खाऊ शकता. आता चटणी तुम्ही कोथिंबीरची बनवा किंवा पुदिन्याची बनवा. कोथिंबीर, पुदिना मिक्स करून बनवून सुद्धा चटणी खूप छान होते. तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करा, मी नक्की व्हिडिओ घेऊन येईन. खूप छान चटणी बनते, तुम्ही कशासोबत सुद्धा खाऊ शकता. हा तुमचा नाश्ता असणार आहे. तर आता शेवटचा दिवस रविवार, तर त्या दिवशी आपल्याला काय खायचं आहे तर तेव्हा तुम्ही मुगाचा डोसा बनवून खाऊ शकता. कुठले मूग
तर हिरवे मूग, हिरव्या मुगाचा डोसासुद्धा खूप छान होतो. त्याचा डोसा तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, खूप छान लागतो. तो डोसा तुम्ही खाऊ शकता. त्याच्यामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल डोसा व्यवस्थित येत नसेल तर थोडंसं तुम्ही त्याच्यामध्ये बेसनसुद्धा मिक्स करू शकता. खूप छान आणि एकदम मस्त नाश्ता आहे. त्याच्यावरती तुम्हाला जसं सांगितलं तसं कांदा, टमॅटो टाका, पनीर टाका थोडंसं किसून, खूप छान नाश्ता होतो. चटणीसोबत खा, खूप छान लागतो. तर हे सगळे जे नाश्त्याचे पर्याय सांगितले आहेत ना, याच्यातला तुम्हाला कुठला पदार्थ जास्त आवडलेला आहे किंवा तुम्ही खाताय हे मला कमेंट करायला विसरू नका. त्यामुळे नक्की ह्या गोष्टी फॉलो करून बघा किती तुमचं वजन कमी होण्यामध्ये तुम्हाला खरंच मदत होणार आहे. तर नक्की सांगायचं आहे की तुम्हाला सुद्धा ह्या नाश्त्याच्या रेसिपीज आवडल्या की नाही, आणि हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.